हॅलो. आता तुम्ही जो व्लॉग बघणार आहात तो मी थोडासा आधी शूट केलेला आहे, पण मी तो जरा लेट पोस्ट करते. पण हा व्लॉग आवर्जून बघा नक्की. स्टे ट्यून. चला बघा. तोही बघतोय माझ्या ब्लॉगमध्ये. हॅलो, हाय सगळ्यांना. आत्ता वाजलेत रात्रीचे 2 आणि मी आली आहे पुण्यामध्ये. माझं एक खूप महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे मी आले होते. उद्या ते मला आईच्या सोबत करणं खूप गरजेचं आहे. आता ते मी कुठे जाणार आहे, काय आहे ते मी तुम्हाला सांगेनच नक्कीच. आजचा दिवस खरंच खूप जास्त बिझी होता माझ्यासाठी, कारण म्हणजे 1 to 1 बोलता आलं नाही आपल्याला. माझं सकाळी शूट होतं. सकाळी 10 वाजता मी शूटला गेले होते आणि माझं शूट संपलं 8:30च्या दरम्यान संध्याकाळी. मग मी साधारण मेकअप वगैरे सगळं काढून मी 9 वाजता मुंबईतून निघाले आणि घाट या सेक्शनमध्ये एवढं ट्रॅफिक होतं की साधारण 1 ते 1.5 तास मी फक्त घाटामध्ये होते. आणि आता रात्रीचे वाजलेत 2. तर मी आत्ता आहे कोथरूड या एरियामध्ये. सो आता इथून माझं घर अजून एक 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. तर म्हटलं तोपर्यंत तुमच्याशी गप्पा माराव्या, सांगावा की आजचा दिवस कसा होता. आज सीन करायला खूप मजा आली. मुलांसोबत सीन होते, त्यांच्याबरोबर सीन करायलाही मजा येते. आणि खरं तर मी जरा दमल्यासारखी वाटते असं मला वाटतंय. आहे ॲक्च्युली दमलेली. माझा ॲक्च्युली डावा पाय अनेक दिवस झाले, ह्याच्या आधीही जरा खूप खूप जास्त दुखत होता आणि मधला एक 8-10 दिवस झाले ते थांबलं होतं सगळं दुखायचं आणि आज पुन्हा एकदा दुखायला लागलं. खूप दुखतोय आणि आता तर डाव्या पायाला पावलाच्या तिथे मला सेन्सेशनच येईना. मग मी जसा एक्सप्रेसवे सोडला, मग मी थोडा वेळ गाडी बाजूला घेतली, थोडा वेळ थांबले होते, कारण अजिबातच सेन्सेशन येईना आणि क्लच कसा दाबू हे मला कळेना आणि गुडघा खूप जास्त दुखतोय माझा. सो अंदाज नाही, डॉक्टरांकडे जाईन मी त्यासाठी. पण आत्ताही गुडघा एवढा दुखतोय की कधी एकदा घरी पोचते असं झालंय मला. आणि अजून मला जेवण करायचं आहे. थोडंफार खाल्लं होतं मी, पण तरी आता भूक लागली त्यामुळे मी जेवेन. आणि उद्या परत सकाळी 7 वाजता मला निघायचं आहे एका ठिकाणी जाण्यासाठी, कारण तिथे 10 वाजताची त्यांनी वेळ दिलेली आहे मला. आणि जाण्यासाठी साधारण 1.5-2 तास आपण मी पकडते की मज्जा येईल. उद्या आम्ही काय काय मज्जा करणार आहे हे मी तुम्हाला सांगेनच, नाही दाखवेन ॲक्च्युली, सांगेन काय. मी खूप दिवसांनी पुण्यातल्या रस्त्यांवर अशी रात्रीची मी फिरतेय. छान वाटतंय मला खरं तर. एक काळ मधला असा होता की मी शूट करायचे आणि मी
तिकडून निघायचंय मुंबईतून आणि अशीच रात्री अवेळी वगैरे मी पुण्यात पोहोचायचंय आणि तेव्हा घरी जायचंय. मग कधी कधी मी शिवनेरीने जायचंय, कधी कधी कारनी यायचंय. पण पुण्यातल्या रस्त्यांवरती अर्थात इथे जन्म झालाय, कॉलेज माझं इथे होतं, त्यामुळे कॉलेजच्या काळामध्ये सुद्धा नाटकाच्या रिहर्सल संपल्यानंतर रात्री उशिरा घरी जाणं हे तर व्हायचंच. पण जसं मुंबईत काम खूप वाढल्यानंतर खूप जास्त वेळा असं व्हायचं की मी इथे मुंबईत 12 तास शूट केलंय, रात्री मी प्रवास केलाय, अशी पहाटे 3:30-4च्या दरम्यान मी पुण्यात पोहोचली आहे. मग माझी पुण्यातली कामं सकाळी 7 वाजल्यापासून सुरू व्हायची आणि ती रात्री 10:30-11ला संपायची आणि मी परत मुंबईला जायला निघायचे आणि मी परत दुसऱ्या दिवशी शूट करायचे. असं तो एक प्रवास आठवतो जेव्हा मी अशी स्पेशली मी पुण्यातल्या रस्त्यांवरती अशी रात्री मी जाते तेव्हा हे असे मोकळे रस्ते बघून आठवतात ते दिवस. स्ट्रगल नाही पण आता त्याचा पण सातत्याने मी ते सतत केल्यामुळे ना आता त्याचा त्रास होतो. आता असं होतं की नाही, मला नाही करायचा एवढा प्रवास, असं होतं मला आता. पण ठीक आहे, ती पण मजा होती. आता माझं घर जवळ आलंय आणि खरं तर आई अजूनही जागी आहे माझ्यासाठी. तिला असं झालंय की तू ये घरी. मी तिला सांगितलं होतं तू झोप, मी डोर ओपन करून येऊन माझे जेवण झोपेन. पण ती आई आहे, तिला मी घरी पोचल्याशिवाय तिला काही झोप लागणार नाही. ती वाट बघते माझी अजूनही. स्वतः मी गाडी लावेन आणि वरती जाते पटकन आणि जेवण करून झोपते, कारण उद्या परत सकाळी लवकर दिवस सुरू होणार आहे माझा. अरे बापरे. तर मी पोचली आहे घराखाली आणि मी जिथे नेहमी गाडी पार्क करते, म्हणजे माझी जी जागा आहे गाडी पार्क करायची, तिथे आमच्या इथले जे काका आहेत त्यांनी त्यांची गाडी लावली आहे. ठीक आहे, कारण मी मोस्टली मी आता मुंबईतच असते त्यामुळे त्यांनी लावली, हरकत नाही. तसंही मला उद्या लवकर निघायचं आहे त्यामुळे मी त्यांच्या जागेवर लावेन आज गाडी. आणि खूप टास्क असतो हा इथं गाडी लावायचा. कदाचित त्यांनाही कंटाळा आला असेल म्हणून त्यांनी माझ्या जागेवरती गाडी लावली. The next day. एक उन्हाळ दिवस. Later. आई, तुला भूक लागली आहे का? असा चेहरा ना भूक लागले तर मी आता तुझं हे बोलणं असंच ठेवणार. नको असं नको, तू काहीतरी वाटतं की काही नाही, तू छान दिसतेस. मागे तू आहेस, ती पण मालकीण आहे मागे. दोघींचं अगं गाडी दोघींचा कलर सेम आहे. वाड्यासारखं आहे ना अजून. आमच्या वाड्याला असा दरवाजा आहे, हत्ती दरवाजा. किती छान आहे ना हे. कसलं भारी आहे, किती छान दिसतंय. छान दिसतंय. हे जे तुम्हाला दिसतंय ते सासवडमधलं तहसीलदार ऑफिस आहे. आईचं आणि माझं तिथे जरा फार महत्त्वाचं एक काम होतं, ते करण्यासाठी आम्ही तिथं आलो होतो.
आईचा सख्खा चुलत भाऊ म्हणजे माझा मामा मामी आणि त्यांची बहीण म्हणजे मावशी असे तेही आमच्यासोबत होते. आणि तिथे आमचं काम साधारण 2 ते 3 तास चालू होतं. आणि मग तिथे आम्ही थोडा वेळ गप्पा मारत बसलो होतो कारण काही प्रोसिजर्स होत होत्या चालू होत्या. तर त्या दरम्यान मग आम्ही तिथे बसून थोड्याफार गप्पा मारल्या. कितीतरी वर्षांनी आम्ही भेटलो असल्यामुळे अनेक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केल्या आणि मस्तपैकी चहा घेतला. मग तोपर्यंत जेवणाची वेळ झाली होती. मग आम्ही सगळेजणं मिळून जेवायला हॉटेलमध्ये गेलो आणि मस्तपैकी जेवलो. 1 hour later. तर मी आली आहे आत्ता सासवडमध्ये आणि हे इथे दिसत असेल तर इथे आमचा वाडा होता तो आत्ता पाडला आहे. आणि ही ती बाजू होती, इथे मी खेळायचे लहान असताना. आणि आता इथे हे संगमेश्वराचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये मी आता जाते आहे. चला. ही नदी आहे. आधी सुरुवातीला हा जो ब्रिज होता, हा जो दिसतोय मागे, तो ब्रिज नव्हता इथे. तर आम्ही इथे पाण्यातून असे दगड टाकलेले असायचे, त्या दगडांवरती पाय टाकत टाकत या मंदिरात जायचो. आता ही नदी आहे. आता खूप शेवाळं तयार झालं आहे खरं तर, पण तेव्हा आधी खूप छान असायची, पूर्ण असे स्वच्छ असायची. आता तेवढी नाही आहे ही स्वच्छ. आणि हे ते मंदिर आहे. ह्या आता फरशा वगैरे गेल्या. आधी इथे सगळीकडे माती वगैरे असायची आणि इथे खेळत असायचं. बऱ्याच वेळा माझी आजी इथे कपडे धुवायची. येस, इथे आत्ताही कपडे वाळत टाकलेले दिसतात, तशी माझी आजी सुद्धा कपडे वाळत टाकायची. आणि इतकं छान वातावरण आहे ना इथलं. बरं, अर्थात मी खूप वर्षांनी इथे आली आहे, पण छान वाटतंय. आता मोठं झाल्यानंतर हे बघताना असं छोट्या छोट्या वाटत आहेत, कारण मी बहुतेक दुसरी तिसरीत असेपर्यंत मी इथे येत होते आणि इथे खेळत असायचे दरवेळेस. आतमध्ये मंदिरामध्ये खूप मोठा नंदी आहे आणि मला त्या नंदीवरती बसायला आवडायचं. तर मी तुम्हाला नंदी दाखवते. अर्थात आता मला त्याच्यावर बसता येणार नाही आहे, पण खूप मोठा नंदी आहे. आणि या मंदिराचं असं वैशिष्ट्य आहे की आतमध्ये गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर म्हणजे इतकं थंड आहे. म्हणजे आत्ता मी खरं तर बाहेर उभी आहे, इथे पायाला चटके बसत आहे, पण आतमध्ये जसं जाईल तसं इतका गारवा आहे, त्यामुळे खूप छान वाटतं आहे. तर हा तो नंदी आहे. आणि माझ्या मते तरी मी जेवढ्या आत्तापर्यंत मंदिरांमध्ये गेले त्याच्यातला हा सर्वात मोठा नंदी आहे. आणि माझे बाबा मला इथे घेऊन यायचे आणि इथे प्रसाद म्हणून खडीसाखर आणि साखर ठेवलेली असायची आणि ती मी हळूच येऊन खाऊन जायचे. म्हणजे शेंगदाणे, खडीसाखर आणि साखर असायची.
तर हळूच बाबांचं लक्ष नाही आहे हे बघून मी ते सगळं असं कोंबायचं आहे तोंडामध्ये आणि इथे खेळायचं आहे. मी आजूबाजूचा परिसरही तुम्हाला दाखवेन. आणि हे आमचं रुटीन असायचं जेव्हा जेव्हा मी सुट्टीला इथे यायचे तर दिवसाचं आपलं खाणं पिणं झालं की इथे मंदिरात यायचं आणि आल्या आल्या पहिल्यांदा या नंदीवरती बसायचं. अर्थात तेव्हा मी लहान असल्यामुळे कोणी काही फार बोलायचं नाही, पण ही अशी आठवण आहे माझी या नंदीची. तोही बघतो माझ्या ब्लॉगमध्ये. हे आहेत गणपती बाप्पा आणि हे मंदिर आहे आतमध्ये. खूप थंड आहे, फरशी इतकी थंड आहे, छान वाटतं एकदम. इकडे आहेत तर हे मंदिर इतकं सुंदर आहे, इतकी सुंदर कलाकुसर आहे, बारीक बारीक काम केलेलं आहे या मंदिरावर. आता वरती कळसाला कलर दिलेला आहे, पण आधी तसं नव्हतं, पूर्ण दगडातलंच दिसायचं. खूप छान दिसायचं. इथे या मंदिरामध्ये बहुतेक त्रिपुरी पौर्णिमा मी जर चुकत नसेल तर त्या दिवशी अख्ख्या मंदिरामध्ये पणत्या लावल्या जातात. ह्या मंदिराबाबत जशी मी माझी आठवण सांगितली की मी लहान असताना इथे यायचं आहे, तसं माझ्या बाबांची पण एक आहे की ते मला सांगायचे जेव्हा ते 9वी 10वीत होते, त्यांचं पूर्ण इथेच शिक्षण झालं 10वी 12वीपर्यंत सासवड इथे. तर ते जेव्हा व्यायाम वगैरे करायचा असायचा त्यांना, तर ते जे मी मगाशी तुम्हाला घर दाखवलं तिथे राहायचं आहे, तिथे आमचा वाडा होता. तर तिथून ते यायचे आणि इथे या मंदिराच्याच ही जी रिकामी आता व्यवस्थित नीट फरशा वगैरे लावल्या, पण आधी माती वगैरे असायची, तर तिथे येऊन ते व्यायाम वगैरे करायचे, अभ्यास करायचे. आणि अर्थात नंतर काही वर्षांनी ते पुण्यात शिफ्ट झाले. तर माझा जन्मही पुण्यातला आहे अर्थात, पण हे मंदिर म्हटलं की मला माझ्या लहानपणीच्या आठवणी येतातच काही झालं तरी. अर्थात माझ्या बाबांच्या त्याच्यापेक्षा जास्त आहेत, कारण त्यांचा जन्मही इथे झाला आहे, त्यांचं शिक्षण वगैरे सगळं इथे झालेलं आहे. त्यामुळे ते असते तर त्यांनी अजून त्यांच्या इथल्या या मंदिराचा काही इतिहास आहे तोही त्यांनी सांगितला असता, मला फार माहिती नाही आहे. तुम्हाला दिसत असेल तर तिकडे मागे एक हे बघा, ही इथे दिसत असेल तुम्हाला, ती एक चौकट आहे, ते भैरवनाथाचं मंदिर आहे. आणि त्या भैरवनाथाच्या पलीकडे पुरंदरांचा खूप मोठा वाडा आहे, जिथे तुंबाड चित्रपट तुम्हाला माहिती असेल. त्या तुंबाड चित्रपटाचं त्या वाड्यामध्ये शूटिंग झालं, पडका झाला आता तो वाडा. आणि तो इतका मोठा वाडा आहे, पण त्या वाड्यामध्ये माझे बाबा 4थीपर्यंत शिकले. आधी तिथे शाळा होती आणि तो पुरंदरांचा होता. आता तो इतिहासकालीन संशोधन यांच्याकडे तो गेला आहे वाडा. पण छान वाटतं इथे. छान सासवडमध्ये खूप छान छान मंदिरं आहेत, खूप सुंदर वाडे आहेत. सो मी कधीतरी मी नक्कीच एक मंदिराचा ट्रॅव्हल म्हणजे सगळी मंदिरं ह्याचा एक मी व्लॉग बनवेन. एक दिवस फक्त वाड्यांचाच व्लॉग बनवेन, मला आवडेल ते करायला. तर ती जी टाकी ठेवली आहे त्या टाकीच्या ठिकाणी आधी, आता ते पूर्ण कव्हर केलं आहे, पण तिथे हिरवळ होती आणि त्या हिरवळीवरती बऱ्याच वेळा दुपारी जेवण झालं की मी माझे बहीण भावंडाचे असायचं सगळे भाऊ बहीण, आम्ही तिथे येऊन त्याच्यावरती झोपून जायचो आणि मग घरातले शोधत यायचे की कुठे गेले सगळेजण. तर या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर मला फार इतिहास या मंदिराचा माहिती नाही आहे अर्थात, पण मला बाबांनी असं एकदा सांगितलं होतं की हे एकच दगड होता आणि त्या दगडामध्ये ते बनवलेलं मंदिर आहे. संगमेश्वराचं मंदिर आहे ते.
जर तुम्हाला याबद्दल माहिती असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. खूप छान बारीक बारीक कलाकुसर आहे, तुम्हाला दिसत असेल तर. येस. तू खूप खाली गेलास, इथून जायचंय. ही समोरची जी आहे ती माझ्या बाबांची शाळा आहे. तिथे माझ्या बाबा 4थीपर्यंत, 5वीपर्यंत ना असे शिकले. आणि हे आहे भैरवनाथाचं मंदिर, खूप मोठं आहे हे पण. तर मी आणि आई आम्ही दोघी जणी आलोय सासवडला. आणि आता संगमेश्वराच्या मंदिरातून आम्ही बाहेर आलो. तिथे आई फार काही बोलली नाही, पण आता सांगेल. तू तू लग्न करून संगमेश्वराच्या मंदिरात आली, म्हणजे मंदिरात नाही, तिथे घर आहे. तू लग्न करून सासवडमध्येच आली, तर त्या मंदिराच्या संदर्भात तुझ्या काय आठवणी आहेत? हा बोल तर, काय आठवणी आहेत तुझ्या? मंदिर छान आहे. पहिल्यांदा मी असं बघितलं मंदिर. म्हणजे मी पुण्यात राहणारे, त्यामुळे मला सासवडला आल्यावर ते मंदिर बघितल्यावर विलक्षण आनंद झाला. आणि माझे मिस्टर सुहास मधुकर आंबेकर जेव्हा मी लग्न करून आले तेव्हा ते व्यायामाला वगैरे त्या मंदिरात जायचे. आणि तर तिथं मी पुण्यात राहिले त्यामुळं धुणं वगैरे आपलं बाथरूम मध्ये, तर नंतर आम्ही तिथं नदी धुणं धुवायला जायचो. तेव्हा मला सवय नव्हती, पण नंतर सवय पडत गेली, म्हणजे अंगवळणी पडली. पण आता वेगळं वाटतं. मी खूप वर्षांनी सासवडला आले. सगळ्या जुन्या आठवणी माझ्या ताज्या झाल्या. काय काय केलं, सोमवारचा भाजी मार्केटला जायचे दुपारी 3 वाजता, या सगळ्या गोष्टी. आणि माझ्या मिस्टरने खूप मला, म्हणजे ते सासवड ते पुणे अपडाऊन करायचे, त्यामुळं असं वाटायचं की सायकलवर ना? सायकलवर, आणि नंतर मग एसटीने करायचे. त्यामुळं खूप म्हणजे असं की लोक आत्ताच्या आत्ता हे म्हणतात, पण तेव्हा साधनांची एवढी सोय नाही. एसटी असायची, 2 एसट्या असायच्या, त्या याने येऊन ते करायचे. पण त्याच्यातही त्यांचा उत्साह खूप असायचा. असं काही नव्हतं की आम्ही गमलोय असं. नाईट शिफ्ट असायची, सेकंड शिफ्ट असायची. खरं तर आपल्या दोघींपेक्षा त्यांच्या आठवणी इथे जास्त आहेत. हम्म. त्यांना त्यांचा जन्म, त्यांचं शिक्षण वगैरे सगळं इथंच झालं माझ्या बाबांचं. त्यामुळे तर ते कपडे धुण्याचा किस्सा काय आहे तुझा? तू कपडे धुवायचे आणि कपडे काय वाहून द्यायचे पाण्यामध्ये? सवय नसल्यामुळे वाहून जायचं पाण्यात. आता धुवायला लागले परत. आता धुण्यासारखी नदी नाही राहिली तिथे, पण जर धुवायची झाली तर आता जमेल. आम्ही नाही, आता वाहून नाही जाणार. पण मग हे इथलं घर आधी शेणाचं पण होतं का? आता ते पाडलंय, तो वाडा पाडणं शेणाचा होता. शेणाने सारवायचो. तुला यायचं ताई? अरे यायचं नाही, मी शिकले. चहा काळा प्यायचा, दूध नसायचं. म्हणजे चहा इथं पुण्यात दुधाचे चहा असायचे, सासवडला काळे चहा असायचे. पहाटे 5ला उठायचं. पुण्यात ती सोय की नाही, चला 7 वाजता उठायचं, मग स्वतःचं पाणी असायचं. तसं आता इथं नव्हतं सासवडला. नदीवरच जायला लागायचं. आता खूप डेव्हलप झालंय खरं तर सासवड. म्हणजे मला आठवतंय की जेव्हा दिवे घाटातून आम्ही यायचो तेव्हा रस्त्यावर लाईट नसायचा आणि रस्ता पण छोटा होता, 1 पदरीच असा होता. आता एकदम मोठा 4 पदरी रोड झाला इथे. वेगळं वाटतंय जरा. आता गाव गाव असं काही वाटत नाही. म्हणजे गाव आधी त्या गावांमध्ये अशी छोटी कौलारू घरं असायची सगळी. आता फारच
थोडीफार आहे. आता सगळ्या बिल्डिंग झाल्यात आणि छान 4-4 मजली बिल्डिंग झाल्या. हॉटेल्स झाले. हॉटेल्स खूप जागी आहेत, लॉन्स झाले तिथे. म्हणजे एकदम वेगळं वाटतंय आता, गाव नाही राहिलं ते सासवड. मला फार सासवड बद्दल आठवणी ज्या थोड्याफार असतील त्या पण फार कमी वेळा मी इथे येऊन राहिली असेल. पण जेव्हा जेव्हा आले तेव्हा मी त्या मंदिराच्या आठवणी तुम्हाला सांगितल्या. बाकी माझं सगळंच पुण्यात असल्यामुळे कमी वेळा इथे येणं राहायचं. आपण दिसू दे ना. असं करायचं. तिकडे माझ्या हातात. धरलाय ना मी. अगं तू नाही दिसत आहे नाही. हे काय मी दिसते. कसं वाटतंय आई तुला ही ट्रिप? छोटीशी ट्रिप झाली, कामाची होती पण ट्रिप होती. मी मस्त एन्जॉय केला. खूप वर्षांनी सासवडला आले. तुझं 30 वर्षांनी म्हणलं तरी चालेल. एवढं नाही, मधला एकदा 12 वर्षांनी तरी आली असेल नक्कीच. आजी आजोबांना घ्यायला आलो होतो तेव्हा आपण आलो होतो इकडे, है ना? आणि तुला आता कसं वाटतंय की तेव्हा तू प्रवास म्हणजे बाबांना तू सायकलवर जाताना पण या रोडवरनं बघितलाय, तू स्वतः एसटीने प्रवास केलेला आहे वगैरे, आणि कधी वेगळ्या ह्याच्याने गेलाय, पण आता स्वतःच्या ह्यानी आपण जेव्हा आपल्या गाडीने येतोय तेव्हा तुला कसं वाटतंय? तो ट्रॅव्हल तुला कसा वाटतोय? खूप छान वाटतोय. तेव्हाच येणं रात्र झाली की इथं भीतीदायक वाटायचं की बाबा आता अंधार आहे, एसटीतून ड्रायव्हर पाशी आपला जीव असतो असं व्हायचं. पण आता तसं काही नाही, कारण स्वतःची गाडी, आणि कधी असं स्वप्नात पण वाटलं नव्हतं की बाबा एस टीचाच प्रवास कायमस्वरूपी आपल्याला करावा लागेल असं वाटलं होतं. पण आता काही तसा विषय नाही. माझ्या मुलीनी गाडी शिकली, तिच्या बाबांनी तिला चांगलं तयार केल्यामुळं ड्रायव्हर वगैरे न करता ती स्वतः ड्राईव्ह करते. त्यामुळं ही गाडी आज इथनं घेऊन जाताना आणि तिने घेतलेली स्वतः, त्यामुळं खूप अभिमानही वाटतो आणि छानही वाटतं. म्हणजे एक आनंदाची, ही आनंदाची परवडीच आहे मला. हा, कारण तू सगळाच काळ बघितलाय ना तो, की काहीच नव्हतं आपल्याकडे आणि तिथपासून आतापर्यंत म्हणजे अजूनही भरपूर काही कमवायचंय, पण तरी तोच रस्ता, फक्त काळ बदललाय आता. कसं दिसतंय ते? तेव्हा एकदम असे छोटे छोटे हे दिसायचे ना, दिवे दिसायचे फक्त, आणि बाकी सगळं हिरवं हिरवं दिसायचं. आणि आता सगळ्या बिल्डिंग, बहुतेक हे सगळे कारखाने झाले तिथे ना. इथून हे घाटाची सुरुवात झाली की भीती वाटायची तेव्हा. आता पेट्रोल पंप वगैरे पण झालाय. आता पूर्ण वर्दळ झाली, मोठी प्रगती झाली आहे. म्हणजे आता सासवड हे पहिल्यासारखं सासवड राहिलं नाहीये. हॉटेल आहेत मोठमोठी. आता हे बघ किती मोठं लॉन आहे इथे. बापरे, मी पण तुझ्यासारखंच बऱ्याच वर्षांनी मी इथे आले नाही. आणि मुळात आपण दोघी, नाहीतर बाबांच्या शिवाय सासवड आम्ही कधी इमॅजिन पण नव्हतं केलं, किंवा कधी हेच नाही आलं, असे वेळ पण नाही आली की बाबा नाही आहेत आणि आपण जाऊयात सासवडला. पण खरं तर बाबा असते तर त्यांना अजून बऱ्याच गोष्टी सांगता आल्या असत्या सासवडच्या. त्यांनी म्हणजे सगळं अगदी सांगितलं असतं, इथे हे असतं तिथे ते असतं. त्यांच्या खूप आठवणी सांगितल्या असत्या. आमच्या फार नाही, आमच्या नाहीच आहेत तशा आठवणी सासवड मधल्या. तर ह्या दिवे घाटाची अशी गंमत आहे की सुरुवातीला मी एकदम लहान असताना आम्ही एसटीने यायचो, मी आई बाबा तिघ जण.
येताना. तर मला असं फार वाटायचं मध्येच की हा घाट नसला पाहिजे फक्त सासवडला येताना, कारण मला घाटाची एवढी भीती वाटायची की जोपर्यंत घाट चढत नाही किंवा उतरत नाही तर मी ह्या पलीकडच्या बाजूला बघायचीच नाही. मला एवढी भीती वाटायची, मला सारखं वाटायचं की एसटी त्या दरीत खाली जाईल. तर ती अशी भीती होती. तर मला असं वाटायचं की ते नाही, घाट नसला पाहिजे. पण आता त्याच घाटातून आता गाडी चालवते, आता नाही भीती वाटत कसली. हा तो घाट आहे. तर दाखव लोकांना रस्ता, सांग जरा रस्त्याबद्दल काय वाटतं. तू आलीस गाड्या सीट सायकल नाही, लोक पालखीच्या वेळेस दिवेघाट चालू नेतात. हो, हाच तो दिवे घाट आहे की जिथे पालखी येते. ते मगाशी हे दाखवायचं राहिलं नाही का, काय ते पांडुरंगाची ती मोठी मूर्ती तयार केली आहे तिथे. मस्त केली ती मूर्ती. आता ना आई, A few moments later. तर मी आली आत्ता माझ्या मावशीकडे आणि तिच्याकडे येण्यामागचं असं होतं की मी साक्षीला भेटायला आले. अरे थांब आता 2 मिनिटं. तर साक्षीला मी भेटायला आली आहे कारण तिचं ऑपरेशन झालंय. तर 1 मिनिट, जरा पेशंटची गडबड झाली आहे. वेट जरा ती तयार होते. तिला असं वाटतंय की मी छान रेडी नाही झाली आहे, पण ती पेशंट आहे. आता तिला म्हटलं चालतं, तू छानच दिसते तरी पण. तर बघा, ही पेशंट आहे. तर तिला ना नाकाला इथे ना, सांग तू, या साईडचं ऑपरेशन झालंय थोडंसं. तिचं नाकाचं हाड वाढलं होतं आणि तिला श्वास नव्हता घेता येत. तर आता ते झालं ऑपरेशन फायनली आणि आता तिला छान ब्रीथ करता येत आहे. आत्ताच आली ती हॉस्पिटलमधून घरी, त्यामुळे तिला भेटायला आले. तरी किती फ्रेश दिसते आणि मी बघा कशी दिसते. नाही, तू पण छान दिसते. हा मोठेपणा आहे तुझं. घ्या पेशंट. तर कसं वाटतंय तुला आता? बरं वाटतंय? येस, खूप छान वाटतंय. तिला खूप त्रास होत होता, म्हणजे श्वास अजिबातच घेता यायचा नाही तिला. पण आता जमतंय. आता मस्त पैकी चहा. आम्ही आता चहा पिणार आहोत. अय्या नको, चहा पिते. तुम्ही पण या. साक्षी, काय खावंसं वाटतं तुला? ऑपरेशनच्या आधी काय 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 खाऊन घेतलं का साक्षी? काय खावंसं वाटतं तुला? काय नाही, काय करू? कुठे बरं. अरे दिलं खायला. अगं ते खाली पडलं. पान दाखव, पान दाखव. काय करायचं? हे बघा, हे ना मावशीकडे आहे ना चिवचू आहे. वेट, हे तर पकड. खा ना ते, खा. कोण दिसतंय तुला? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? तुला दिसतंय का ते? हो, ते बघ दोघं कसे येत आहेत फोटो काढायला. ते दोघं बघ कसे आलेत. काय फोटो काढायचा आहे? फोटो काढ. दिसतात का तुम्ही? हा, खाते खाते खा. व्हेरी गुड. खा. नाही खाते. खा ना, दिलं ना तुला. खा. अगं ते खातच नाही. मी घेऊन जाईल.
मी नेते आलं. कारण तुला आलं मला विदाऊट आल्याचा चहा जातच नाही. करू शकत आता म्हणली ना काय नाही करू शकत. आता म्हणलीस ना काय नाही करू शकत. तर आत्ता वाजलेत रात्रीचे 11:15 आणि फायनली मी आणि आई घरी पोचलोय. आजचा दिवस मजा आली खूप. आणि खूप मी मज्जा पण केली. जे काम होतं तेही केलं. एक छोटीशी ट्रिप म्हणता येईल आमच्या दोघींची ही, जी खूप आय थिंक खूप वर्षांनी झाली, जी आमच्या दोघींची ट्रिप होती. सो आता फायनली घरी पोचलोय, जिना चढते. आणि आता घरी गेल्यानंतर मी पटकन आवरून झोपेन, कारण मला निघायचं आहे उद्या लगेच सकाळी मुंबईला जायला, कारण उद्या शूट आहे. सो त्यामुळे लवकर आवरेन, लवकर झोपेन. सो आता मी हा व्लॉग इथेच थांबवते. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. आणि तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. नाही.